कृषी अधिकाऱ्याचा निषेध असो, शेतकऱ्याला फसवणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचा निषेध असो। त्या दिवशी पाहिजे अजूनही माझ्या बांधावर कोणी आलं नाही, अजूनही कोणी नाही। आता मी येता कृषी तालुका कृषी अधिकारी लोखंडे मॅडमना भेटलो तर लोखंडे मॅडम म्हणतात की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सनली कंप्लेंट करा। म्हणजे आता हजारो शेतकरी हजारो कंप्लेंट करतील का, कशा करतील, पर्सनल कशा करतील? नाही जमत नाही। तुम्ही एकटा एफआयआर दाखल करा, नाही तुम्हाला कोणून ठेवतो आम्ही आता। गेट बंद करा रे, घेतलं ते चला कृषी अधिकाऱ्याचा निषेध असो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंदाबाद। शेतकऱ्यांचा विजय असो। जिल्हा कृषी अधीक्षक मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय अकोला येथे जिल्हा कृषी अधीक्षकच आहे अधीक्षक कार्यालय अकोला येथे जिल्हा कृषी अधिकारी श्री मुरलीधर इंगळे यांची आम्ही भेट घेतली। अकोला जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर जे दुहेरी पेरणीचे संकट आले त्याबद्दल जाब विचारायला आम्ही त्यांना आलो। जाब आम्ही ज्या कंपन्याचं बियाणं उगवलं नाही त्या उगवण क्षमतेवर आमचं प्रश्नचिन्ह आहे आणि तशा उगवण क्षमता असलेल्या कंपन्यांना जर मागच्या वर्षी 25-26 मध्ये तुम्ही तक्रारी दाखल करून त्यांना न्यायालयीन प्रक्रिया त्यांची सुरू असेल तरी त्यातल्या बऱ्याच कंपन्यांना जर यांनी यावर्षी बियाणं विक्रीचा अधिकार दिला तर याचा अर्थ कंपन्यांशी यांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं माझं स्पष्ट मत आहे। ओसवाल कंपनीच्या तक्रारी आहेत, अवंतिका कंपनीच्या तक्रारी आहेत, केडीएमच्या तक्रारी आहेत, अंकुरच्या आहेत, ईगलच्या आहेत, ह्या ज्या काही कंपन्यांच्या तक्रारी होत्या वास्तविक यावर्षी या सील असायला पाहिजे होत्या पण यांनीच यावर्षी बियाणं हे केलं। काल माननीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी विधानसभेमध्ये निवेदन करत असताना साधारणपणे अधिनियमाच्या अंतर्गत जर काही अशा कंपन्या असतील त्यांनी अधिनियम पण सांगितले त्यांच्यावर ब्लॅकलिस्टेड करून कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा इथले ना आयुक्त, संचालक आणि जिल्हा कृषी अधिकारी हे कोणीही तिथं सहकार्य करत नाही। त्यामुळे आम्ही त्यांना आता ताळे बंद करून म्हणजे तिथं जर काय आता उद्रेक झाला असता शेतकऱ्यांच्या भावनेचा काही तोडफोड झाली असती तर एफआयआर शेतकऱ्यांवरच केला असता पण आता शेतकऱ्यांच्या शेतातलं बियाणं उद्ध्वस्त झाल्यानंतर सुद्धा जर ते इतके निगरगट्ट असतील एसीत बसून 2-2 तास तिथे तत्वज्ञान झाडत असतील तर त्यांच्यावर बियाणे अधिनियम 1968 आणि 1982 अंतर्गत जे काही कारवाई त्या कंपन्यांवर करण्यासंदर्भात कृषी मंत्र्यांनी निवेदन केलं त्याची अंमलबजावणी जर कृषी विभाग करत नसेल तर हे या सरकारच्या कृषी विभागाचं फेल्युअर आहे। मी कृषी मंत्र्यांशी 4दा संपर्क केला पण त्यांनी पण मला कुठलाही रिस्पॉन्स आणि प्रतिसाद दिला नाही। याचा मला खेद वाटतो की शेतकऱ्याची पोरं म्हणून तरी फोन उचला, तुम्ही आम्हाला पक्ष म्हणून फोन उचलू नका, आम्ही आमदार आहोत की माजी आमदार आहोत ते म्हणून फोन उचलू नका पण शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात जर तुम्ही फोन उचलत नसाल तर ही बाब गंभीर आहे, तितकीच वेदनादायी आहे, तितकीच दुर्दैवी आहे। म्हणून आम्ही या कार्यालयाला आज टाळं ठोकलंय। आता जे काही होईल ते मी भोगायला तयार आहे आणि मी एकटा याच्याकरता मी कोणाही मायबाप शेतकऱ्याला याच्यात त्रास होणार नाही याची काळजी घेणार पण यांची मुजोरी आणि माजोरडेपणा विमा या कंपन्यावाल्यांचा बियाणे कंपन्यावाल्यांचा हा उतरवल्याशिवाय राहणार नाही। आता बाजूलाच महामंडळाचं महाबीजचं एवढं मोठं ऑफिस आहे, तिथलं बियाणं आपण म्हणतो उत्कृष्ट दर्जाचं आहे, ती लागवड केली तर सोयाबीनचं उत्पन्न चांगलं होते पण ते इतका तुटवडा कमी करतात की नाईलाजानं या बदमाश लोकांकडे शेतकऱ्याला जावं लागतं। फुले संगम सारख्या व्हेरायट्या राहुरी विद्यापीठातून जर आणून इथं पेरल्या जात असतील तर मग आपलं कृषी विद्यापीठ काय करते, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आपलं कृषी अधिकारी कार्यालय काय करतं? हे आपल्या अकोला जिल्ह्याच्या प्रशासनाचं फेल्युअर आहे आणि याचं मला दुःख वाटतं आणि शेतकऱ्याला न्याय भेटण्याकरता ही आता आम्ही लढाई याही पुढे तीव्र करायचं काम पडलं तर आम्ही ते नक्की करू। झाले पाहिजे, यांच्यावर एफआयआर झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे।